श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या ASA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. भक्तांनो, प्रत्येकाची एक कोणती ना कोणती तरी राशी असते आणि ती त्याच्या नावावरून त्याच्या भविष्याबद्दल सर्व काही सांगत असते. आज ईश्वर तुम्हाला म्हणत आहे, आज या संदेशावर तुम्ही आले आहात तर पाहून दुर्लक्ष करू नका. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. या संदेशाला चालू करण्याआधी तुमच्या तर्जनी बोटाने एक तुमची राशी निवडा आणि देवावर डोळे बंद करून एकदा ईश्वराचं नाम स्मरण करून या संदेशात पुढे चालत राहा. या संदेशाला मधातून न सोडता तुम्ही तुमच्या आयुष्यात कसल्या प्रकारचे चमत्कार होऊ शकतात आणि आता भविष्यात कोणकोणते चमत्कार तुमच्या आयुष्यात होणार आहेत ते जाणून घ्या. मित्रांनो, तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आज सिंह राशी ही जर तुम्ही निवडली असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. आज आर्थिक बाबतीत आपणास नशिबाची साथ नक्की मिळेल असे गणेशा सांगत आहेत. फायदेशीर योजनात आपणास नशीब आजमावायला हरकत नाही. आपणास सध्या आता काही गोष्टी केल्या, कोणत्या गोष्टीत गुंतवणूक वगैरे काही केली तर आपल्याला खूप सारा फायदा होऊ शकतो. आपल्याला भविष्यात एक मोठी अडचण येऊ शकते. ती अडचण दूर करायची असेल तर दिवसात 10 ते 12 वेळा देवाचे नामस्मरण करा आणि जमल्यास शनिदेवाची पूजा करा. तुमचं आर्थिक भविष्य खूप चांगलं आहे. 2024 या नवीन वर्षात जर तुम्ही आर्थिक गुंतवणूक करू इच्छित असाल तर नक्की करा, कारण त्याने तुम्हाला खूप सारा फायदा होईल. या वर्षामध्ये तुम्ही खूप जास्त अमीर बनू शकता. फक्त तुम्ही जे गुंतवणूक कराल ते 50,000च्या खाली असावी. या वर्षात तुमचं सर्व काही योग्यच होणार आहे. या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात तुम्हाला एक मोठी बातमी मिळेल जे की तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. तुम्ही खूप तसे तर मेहनती आहात, पण हे वर्ष तुमचं नशिबाने खूप साथ देणार आहे. यावर्षी जर तुम्ही प्रयत्न पूर्ण जोर लावून कराल तर नक्की तुम्ही आयुष्यात एका पुढच्या स्तराला पोहोचाल. तुमच्याकडे ज्या गोष्टी नव्हती त्या सगळ्या गोष्टी या वर्षात मिळतील. स्वामी म्हणतात, अरे थांब, इथून दुर्लक्ष करू नको. आता ज्यांची राशी कुंभ आहे त्यांनी हा संदेश पूर्ण ऐकावा. ईश्वर तुम्हाला काय म्हणत आहे, तुमच्या आर्थिक जीवनात आणि तुमच्या आयुष्यात कोणकोणते संकटे येऊ शकतात आणि त्यांचे निवारण काय असेल, या संदेशाद्वारे ईश्वर तुम्हाला सांगू इच्छित आहे. ईश्वराचा संदेश आहे, दुर्लक्ष चुकूनही करू नका. कुंभ राशी ज्यांनी निवडली आहे त्यांचा आजचा दिवस खूप भाग्याचा आहे. आज त्यांना नोकरी मिळण्याची पूर्ण चान्सेस आहेत. दिवस आर्थिक बाबतीत विशेष असा नाही, पण आजचा दिवस हा तुम्हाला खूप काही शिकवून जाण्यासारखा आहे. आपण आर्थिक बाबतीत अनेक बाबींचा, सुविधेचा व भविष्याचा विचार कराल, मात्र हे विचार जास्त काळ टिकणार नाही. आज तुम्ही खूप मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुम्हाला त्यामध्ये खूप तोटा होण्याचे पूर्णपणे तुमच्या राशीत दिसत आहे. आज तुम्ही जमेल तर देवाची पूजा करा आणि जमेल तर आज तुम्ही हनुमानाची पूजा करा. नक्की तुमचा भाग्य उजळेल. तुमच्या राशीनुसार येत्या काही महिन्यात तुमच्याजवळ गाडी असेल आणि ती गाडी तुम्हाला नक्की मिळेल. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. तुमच्या भाग्यानुसार तुम्हाला आजचा दिवस तर फार काही चांगला नाही, पण पुढच्या येत्या महिन्यापासून तुमचे लगातार 6 महिने दिवस पूर्णपणे चांगले आहेत. सर्व तुमच्या मनासारखं होणार आहे असं तुमच्या राशीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. फक्त प्रयत्न पूर्ण विश्वासाने करा, त्यात काहीही कसर सोडू नका. आत्ताचा महिना थोडासा तुम्हाला अवघड वाटेल, पण येणारा पुढचा महिना तुमच्यासाठी नशिबाचा आहे. त्या महिन्यापासून तुम्ही जे काही कराल ते नक्की तुमच्या मनासारखं होईल. आता आपण जाणून घेणार आहोत सर्वात भाग्याची आणि नशिबाची मानले गेलेली राशी, ती म्हणजे मकर राशी. या राशीत प्रत्येक वेळेला नवीन आणि चांगलेच कर्म घडतात. या राशीमध्ये जो कोणी व्यक्ती असतो त्यांचे भाग्य सदैव उज्ज्वल असते असे म्हणतात.
ही राशी ज्या व्यक्तीची असते तो व्यक्ती कधीही कोणत्याच अडचणीला सामोरे जात नसतो, कारण तो व्यक्ती सदैव सुखातच राहतो. या राशीत अडचणी नावाला सुद्धा नसतात. ही राशी स्वतः देवाची राशी मानली जाते. या राशीमध्ये तुमच्या मनासारखंच सर्व काही होत असतं. ही राशी ज्याची आहे त्यांनी हा देवाचा संदेश सोडू नका. ईश्वर तुम्हाला आज काय सांगत आहे ते पूर्णपणे ऐकून घ्या. ईश्वर म्हणत आहे, मकर राशीवाल्यांनो पूर्ण ऐका. दिवसांच्या सुरुवातीला आर्थिक बाबतीत आपण खूपच हिशोबी राहाल, कारण या दिवशी तुम्हाला नुकसान होण्याचे खूप चान्सेस इथं दिसत आहेत. भविष्याच्या काही योजना आखण्यात आपण वेळ घाल व त्या काळ आपण आनंदून जाल. तुम्ही तुमच्या ईश्वराने सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मनात असो किंवा नसो तरीही आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल नक्की विचार कराल आणि त्यात काहीतरी तुम्ही एक आराखडा आखाल आणि तो नक्की तुम्हाला भविष्यात खूप कामी येईल. आज जर तुमच्या भविष्याचा काही तुम्हाला लिहिण्याचा विचार आला किंवा एखादी संधी चालून आली तर ती सोडू नका. ती तुमच्यासाठी नक्की भाग्याची ठरेल. ती संधी तुम्हाला खूप काही देऊन जाईल. भविष्यात तुम्ही आर्थिकदृष्ट्या आणि सर्व काही चांगलंच होईल. तुमचं येणारं भविष्य आता चांगल्या दृष्टीने चांगलंच आहे. येत्या भविष्यात तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. आता या संदेशाला बाकीच्या राशीवाल्यांनी सोडून जाऊ नका. हा संदेश सर्वांसाठी आहे आणि न चुकता तुमची राशी येईपर्यंत हा संदेश पूर्ण ऐका. ईश्वर म्हणत आहे, मकर राशी ज्यांची आहे त्यांना आज खूप चांगलं धन प्राप्त होणार आहे. आज ते जे कोणता निर्णय घेतील नक्की त्यात त्यांना यश मिळेल. आज त्यांचा व्यावहारिकदृष्ट्या असो अथवा शैक्षणिकदृष्ट्या असो त्यांना प्रत्येक गोष्टीत आज यश मिळेल. आज ते कोणत्याही कार्यात हातभार लावतील तर नक्की तो कार्य यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा दिवस त्यांच्या भाग्यात लिहिलेला आहे की या दिवशी ते जे काही कराल ते सर्व होईल. आज यश तुम्हाला भरभरून मिळेल. तुम्ही कोणतीही गोष्ट हाती लावून पहा. आज तुम्ही माती जरी उचलाल तरी तुम्हाला त्याचं सोनंच दिसेल. त्यामुळे आजचा दिवस खूप भाग्याचा आहे. आज तुम्हाला नवीन एखाद्या कामास सुरुवात करायची असेल तर नक्की करा, कारण आज तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील. आज एकाही गोष्टीत तुम्हाला तोटा होणार नाही. आज तुम्ही मातीला जरी उचललं तरी त्यात सोनं मिळेल आणि आजचा दिवस कदाचित पुढचे 4 वर्षेसुद्धा येणार नाही. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. याला दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी जे काही शुभ काम करायचं आहे आणि जे काही तुम्ही करू इच्छिता भविष्यात ते वेळ न घालवता आज करा. या एवढा शुभ दिवस तुमच्या राशीत पुन्हा नाही. प्रत्येक वेळात संकटात सापडणारी आणि खूप वेळा संकटांमधून बाहेर काढून आपल्याला एका यशाची किरण देणारी अशी आणि खूप जास्त महत्त्वाची मानली जाणारी राशी म्हणजे वृश्चिक राशी. या राशीतील जो व्यक्ती असतो त्याला खूप अडचणी येतात जीवनात, पण तो राशीसुद्धा त्याला खचू देत नाही आणि तो व्यक्तीसुद्धा खूप संयमी आणि धीर ठेवणारा असतो. त्यामुळे तो संकटातून बाहेरसुद्धा पडतो आणि त्याला यश तर खूपच मिळतं, कारण तो मेहनतसुद्धा करतो आणि त्याचं नशीबसुद्धा त्याला साथ देतं. आज या वृश्चिक राशीचं भविष्य खूप उज्ज्वल मानलं गेलेलं आहे. आज जर तुम्ही हा व्हिडिओ जवळपास जून महिन्याच्या आधी ऐकत असाल तर नक्की तुमच्यासाठीच आहे, कारण तुमची वृश्चिक राशी या महिन्यात खूप प्रभावी ठरणार आहे. दिवसाच्या सुरुवातीला आपण आपल्या कर्जाचा किंवा जे कर्ज काढणार आहात त्याचा विचार कराल आणि त्या विचारावर एक नवीन निर्णय ठरेल आणि त्या निर्णयाने तुम्ही कर्म कराल. त्या कर्माने तुमचं आयुष्य काहीतरी बदलून जाल. जर तुम्ही कर्ज काढलेलं असेल तर त्यात ते फेडण्याची वेळ आलेली आहे आणि जर तुम्ही काढण्याचा विचार करत आहात तर नक्की ते तुमच्यावर वेळ येणार नाही, कारण तुम्हाला धनप्राप्तीसुद्धा होऊ शकते. या व्यतिरिक्त आपल्या दैनंदिन खर्चावरही विचार कराल. त्या खर्चामध्ये सुद्धा तुम्हाला एक गोष्ट कळेल की तुम्ही आता खर्च खूप वाढवला आहे. त्यात तुम्ही एक नवीन निर्णय घ्याल आणि तुम्ही पैसे बचत करण्याचा विचार कराल आणि त्यात तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 वर्षात खूप लाभ होणार आहे.
आजचा हा विचार तुमच्या मनात असो अथवा नसो, पण तुम्ही स्वतःहून करा, कारण आजचा दिवस खास त्या गोष्टीसाठीच आहे. आज जर तुम्ही जे कोणतेही कार्य कराल त्यात तुम्हाला यश मिळण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत. आज तुम्हाला 100% एक अशी बातमी मिळेल ज्यामुळे तुमचं कुटुंब आनंदित होईल. आज तुम्ही जे विचार कराल ते प्रत्येक गोष्ट तर होणं शक्य नाही, कारण आजचा दिवस जेवढा चांगला आहे तेवढा खराबसुद्धा आहे. पण जर तुम्ही एखादी अशी गोष्ट कराल जे तुमच्यावर उलट येत आहे तर त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. कर्ज काढलं असेल तर आजचा दिवस खूप शुभ आहे. आज ते कर्ज फेडण्याचा विचार करा. नक्की तुम्हाला कुठून तरी अचानक धनप्राप्ती होईल आणि ते कर्ज फेडल्या जाईल. एखाद्या अडचणीत सापडल्या असल्यास तुम्हाला तेच उपाय करायचा आहे. फक्त विचार करायचा, देवाचं नाम घ्यायचं आणि आपण ज्या कार्यात अडकलो आहे त्याबद्दल थोडा विचार करा. तुम्हाला मार्ग आपोआप सापडेल. जर तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या असाल तर तुम्ही आजचा दिवस जरासा सांभाळून राहा, कारण आज तुम्हाला खूप नुकसान होऊ शकतं. व्यावहारिकदृष्ट्या तुम्हाला आज फायदाच फायदा लिहिलेला आहे, पण एवढा पण नाही जेवढा तुम्ही विचार करत आहात. तुम्हाला फायदा मिळेल पण पुरेसा. जास्त लालच करसाल तर जे आहे ते सर्व जाण्याचे आज पूर्ण चान्सेस आहेत. तूळ राशी. ही तूळ राशी जो किती म्हणतो की माझी ही राशी आहे, त्या व्यक्तींनी आज लक्षपूर्वक हा ईश्वराचा संदेश ऐकावा. आर्थिक प्राप्तीसाठी आजचा दिवस सुरुवातीला सामान्य राहील. तुम्हाला कळणारसुद्धा नाही की आज असं होणार तरी काय आहे माझ्यासोबत. तुमचा दिवस रोजसारखा निघेल, पण तुम्हाला अचानक त्या गोष्टीने धक्का बसेल, कारण आपणास त्याचा आनंद वा दुःख होणार नाही. तरीही आर्थिक विचार आपली पाठ सोडणार नाही. तुम्हाला तो विचार येईल आणि अचानक तुम्ही काहीतरी गोष्टीचा विचार कराल आणि येत्या 1 ते 2 तासात तुम्हाला धनप्राप्ती होईल. ती धनप्राप्ती तुम्हाला एखाद्या जुन्या व्यक्तीने तुमच्याकडून नेलेले कर्ज होते, ते तुम्हाला आठवणसुद्धा नाही, ते तुम्हाला आज मिळणार आहे. आजचा दिवस भाग्याचा आहे. आज जर तुम्हाला कुणी तुमचे घेतलेले पैसे परत केले तर पहिले देवाचे आशीर्वाद घ्या आणि त्यानंतर त्या पैशामधला 1 रुपया घ्या आणि त्या रुपयाला देवापुढे ठेवा आणि पाया पडा. नक्की ते सर्व पैसे तुम्हाला आयुष्यात मोठा हातभार लावायला उपयोगी पडतील. ते पैसे तुमच्या वायफळ कामात लागणार नाही. देव योग्य त्या दिशेने ते पैसे तुम्हाला लावण्यास मदत करेल. आज तुम्ही दुर्लक्ष नका करू. आज तुम्हाला एवढी धनप्राप्ती होऊ शकते. कदाचित एवढा योग पुढच्या 100 वर्षातही या राशीत नसेल, जो की आज तुम्ही हा संदेशसुद्धा ऐकत आहात आणि तुम्हाला माहीतसुद्धा झालेला आहे. तर वेळ न घालवता आजचा दिवस शुभ आहे हे लक्षात ठेवा आणि एखाद्याने तुमचे 5 रुपये जरी उधार घेतले असतील, त्याच्याकडे तुमचा 5 रुपयेसुद्धा जरी कर्ज असेल तरी ते त्याच्याकडून परत घ्या आणि त्यामधला फक्त 1 रुपया देवापुढे ठेवा आणि देवांचे आशीर्वाद घ्या. नक्की तुम्हाला मोठा लाभ होणार. ईश्वराच्या या संदेशाला आज तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्ही प्रत्येक वेळेस दुर्लक्ष केलं तरी चालेल, पण आजचा योग खूप दुर्मिळ आहे. आज तुमचे ग्रह खूप जास्त प्रभावी आहेत. आज तुम्हाला मोठी धनप्राप्ती तर होईलच, सोबत तुम्ही प्रत्येक गोष्टीत आज चांगल्या प्रकारे प्रयत्न कराल आणि त्यात अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टीत तुम्हाला यश मिळेल. आज तुमचा बुध तुमच्यावर खूप खुश आहे, त्यामुळे आज तुमचे ग्रहमानसुद्धा चांगले आहेत. आज सर्व काही योग्य होण्याची या ग्रहांमध्ये गोष्ट दिसत आहे. त्यामुळे आजचा दिवस सुरू करा आणि आजच्या दिवसाला एक गोष्ट लक्षात ठेवा. कर्ज कोणाला सुद्धा दिले असेल तर ते 5 रुपये का असेना ते वापस घ्या आणि 1 रुपया देवापुढे ठेवायला विसरू नका. असा योग ज्या राशीत येतो ती राशी खरंच भाग्याची असते. आजची राशी तुमची खूपच भाग्याची आहे, त्यामुळे या राशीकडे दुर्लक्ष करू नका. तूळ राशीवाल्यांचा भविष्य आज पूर्णपणे बदलून जाणार आहे. वृषभ राशी. या राशीचा आजचा दिवस काही जास्त चांगला किंवा खूप जास्त वाईट नसेल, पण या राशीत आजचा जो दिवस आहे, जो या राशीत भविष्य दिला आहे त्याप्रमाणेच होणार आहे. यामध्ये कोणीही थांबवू शकत नाही किंवा कोणीही कोणत्याही प्रकारचा बदल घडवून आणू शकत नाही. या राशीमध्ये 100% हे घडणार म्हणजे घडणार. काय आहे ते भविष्य घेऊया जाणून, पण त्याआधी या संदेशाला आणखीन लाईक नसेल केलं तर लाईक जरूर करा आणि तुमची राशी कोणती होती ते कमेंट करून आम्हाला जरूर सांगा.
वृषभ राशीवाल्या लोकांनी आज लक्ष देण्याचा विचार करा, कारण आज तुमचा दिवस खूप जास्त चांगला नाही किंवा खूप जास्त वाईट नाही. दिवसाच्या पूर्वार्धात आपणास पूर्वी झालेल्या नुकसानाची आपण विचार कराल. आपल्या चुकीच्या आर्थिक निर्णयाचे विचार करणे थांबविण्यास आपण जमणार आहात. त्या गोष्टी तुम्हाला जमणार नाही की तुम्ही थांबवू शकाल, पण त्या गोष्टी तुमच्यासोबत 100% आज होतील. आज तुम्हाला एक गोष्ट कळेल की तुम्ही तुमच्या काही निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळे तुम्ही काही असं नुकसान करून घेतलेलं आहे जे कदाचित तुमचं पूर्णपणे भविष्य आज बदलून टाकू शकत होतं. तुमच्या जास्त रागीट स्वभावामुळे तुम्ही आज त्या चुका केलेल्या आहेत ज्या तुम्हाला आज आठवतील तर आज तुम्ही त्यावर विचार करून चक्क रडू द्याल. आज तुमचा रडण्याचा दिवससुद्धा येऊ शकतो, कारण तुम्ही ज्या जुन्या चुका केलेल्या आहेत त्या जर कदाचित तुम्ही एक दिवस थांबून केल्या नसत्या तर आज तुम्ही करोडपती राहिले असत्या. आज तुमच्याजवळ ते सर्व काही राहिलं असतं जे प्रत्येकाचं स्वप्न आहे. आज तुम्हाला काळजी करण्याची गरज तर तेवढी नाही. तुमचं आर्थिक परिस्थितीचं नुकसान काही फार होणार नाही. फक्त दिवस आज उगवेल तर सकाळी चांगला, पण नंतर तुमच्या जुन्या कर्माची तुम्ही आठवण कराल आणि त्यात तुम्ही आज कोठरोक गेले असता हे विचार करून तुम्ही रडायलासुद्धा भान पडाल. आज तुम्ही योग्य ते निर्णय घेऊ शकता. आज तुमची राशी खूप प्रभावी असेल, कारण आज तुमचे जुने कर्म तुम्हाला आठवतील आणि त्यामध्ये तुमच्या चुका काय ते तुम्हाला कळतील. त्या अनुभवाने आजच्या दिवशी तुमचा घेतलेला प्रत्येक निर्णय योग्य असेल. आज मोठा निर्णय घ्यायचा असेल जरूर घ्या, तुम्हाला त्यामध्ये यश हे नक्की मिळणार. आजचा दिवस भाग्याचा आहे. आज तुम्हाला जे काही करायचे ते करू शकता, त्यात तुम्हाला यशसुद्धा मिळेल. आज मीन राशी ज्यांची आहे आणि त्यांनी या संदेशावर आज आले आहात त्यांनी दुर्लक्ष नका करू. आर्थिक बाबतीत आपणास नशिबाची साथ मिळेल. पैशाच्या ओश, ज्ञान व अज्ञात अशा वेळेला ठिकाणाहून चालत राहतील. आज तुमचा दिवस खूप दुर्मिळ आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काय करत आहोत हे सुद्धा कळणार नाही. आपण आपल्या आर्थिक स्थैर्याचा गंभीरपणे विचार कराल व त्यात आपणास नशिबाचा पाठिंबा लाभेल. आज तुमचं नशीब तर चांगलं असेल, पण तुम्ही निर्णय घेण्यात पूर्णपणे चुकू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हालाही कळणार नाही, पण नशिबाच्या दृष्टीने पाहाल तर आजचा दिवस खूपच भाग्याचा आहे. आज तुम्ही ज्या गोष्टीत हातभार लावाल त्यात तुम्हाला यश मिळणे शक्य आहे. आज तुमची प्रत्येक गोष्ट शक्य होणार. आज तुम्ही ज्याबद्दल विचार केला होता तेही तुम्हाला नक्की मिळणार. आजचा दिवस तुमच्यासाठी खरंच भाग्याचा आहे. आज तुम्ही फक्त विश्वास ठेवा की तुम्ही निर्णय चुकीचा घेणार नाही. बाकी सर्व देवावर आणि नशिबावर सोडा. नशिबात तर सर्व काही आहे आणि तो देवसुद्धा देणार. फक्त निर्णय चुकणार नाही याची खात्री ठेवा. जर निर्णय चुकला नाही तर तुम्हाला नक्की त्या गोष्टी मिळतील ज्या गोष्टी आजपर्यंत कधी तुम्हाला मिळाल्या नाही. आजचा दिवस तुमचा भाग्याचा ठरलेला आहे, पण त्यात निर्णय हा एक मेन मुद्दा आहे. जर तुम्ही निर्णय घेण्यात कुठेतरी चुकला तर नक्की तुमचा दिवससुद्धा पलटू शकतो आणि येणारं पूर्ण भविष्यसुद्धा पलटू शकते. भविष्य जर तुम्हाला बदलायचे असेल तर आज विचार करून कोणताही निर्णय घ्या. आज न विचार करता निर्णय घेणे तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते. आज विचार न करता निर्णय घेणे म्हणजे आयुष्यात सर्वात मोठी चूक करण्यासारखेच होईल. आज चूक न करता योग्य निर्णय घेतल्याशिवाय कोणतेच कार्य करू नका. कर्कट राशी, आज ही राशी ज्यांची आहे त्यांच्यासाठी खरंच दिवस भाग्याचा आहे. दिवसाच्या पूर्वार्धात योग्य दिशेने आपली शक्ती गुंतवू शकाल. शक्तीची गुंतवणूक आपणास आपले आर्थिक ध्येय गाठण्यास मदत स्वरूप होईल. आज तुमचे आर्थिक ध्येय फार चांगले असेल. आज तुम्ही जे काही कराल त्यात यश मिळण्याचे तुमचे पूर्णपणे योग बनतील. आज तुमचे योग हे एवढे चांगले आहे की तुम्ही फक्त प्रयत्न करा, यश तुम्हाला आपोआप मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी नक्की चांगला होईल. फक्त आज चुकीच्या लोकांच्या नादाला लागू नका. आजचा दिवस जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीच्या जागी जाऊन केला की तो व्यक्ती आहे तर चांगला पण चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न कराल तर तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. आज तुमचा दिवस एका व्यवहाराच्या हिशोबाने खूप चांगला आहे, पण योग्य त्या दिशेला जा. जर चुकीच्या दिशेला गेला तर आजचा दिवस पूर्णपणे पलटेल. येत्या आठवड्यात तुमचं पूर्णपणे भविष्य पलटणार आहे.
फक्त आजचा दिवस योग्य दिशेला घालवा. आजचा दिवस जर चुकीचा गेला तर समजा की तुमचं भविष्य खराबच झालं म्हणून. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी अशा छोट्या मोठ्या चुका तर चुकूनही करू नका, कारण या तुमच्या नशिबावर बेतू शकतात. मिथुन राशी. दिवसाच्या सुरुवातीस आर्थिक बाबतीत आपणास अनुकूलता लाभेल. आपण काही प्राप्तीची व आपल्या आर्थिक स्थिती सकारात्मक बदलण्याची अपेक्षा करू शकाल. आज जर तुम्ही शिक्षण या बाबतीत असाल तर नक्की तुम्हाला शिक्षणातसुद्धा खूप फायदा मिळेल. आज जर तुम्ही शिक्षणाच्या दृष्टिकोनाने विचार कराल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत आज पास व्हाल. कोणतीही परीक्षा आजच्या दिवशी द्याल तर नक्की तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि देवाच्या आशीर्वादाने त्या गोष्टीत उत्तीर्ण व्हाल. आजची राशी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ही राशी तुमच्यासाठीच आहे. मिथुन राशीवाल्यांना आज चांगल्या चांगल्या बातम्या मिळत राहतील. आज दिवस पूर्णपणे सुखाचा जाईल. दिवसात थोडेही दुःख येणार नाही. आजचा दिवस बिना दुःखाचा पूर्णपणे चांगला जाईल. आजच्या दिवसात तुम्हाला कसल्याही प्रकारचे दुःख ऐकायला किंवा पाहायला मिळणार नाही. आजचा दिवस तुमचा खूप चांगला जाणार आहे. मेष राशी. या राशीला नशिबाची साथ निव्वळ आपण कष्ट घेतल्यावरच लाभणार असल्याने आर्थिक बाबतीत दिवस तितका काही खास चांगला नाही. तरीही दिवसाच्या उत्तरार्धात नशिबाची साथ मिळत असल्याचे आपल्याला जाणवेल. आणि आज या दिवसाच्या शेवटीला तुम्हाला त्या गोष्टी मिळतील ज्या गोष्टी तुम्ही याआधी कधी विचारही केला नव्हता. फक्त मेहनत घ्यावी लागेल, कारण मेहनतीच्या बाबतीत आजचा हा दिवस तेवढा काही चांगला नाही. तुम्हाला नशिबाने कदाचितच काही मिळेल, पण जर मेहनत कराल तर नक्की सगळं मिळेल. मेहनत करा, कारण आजचा दिवस तुमच्या मेहनतीने चांगला जाईल. जर मेहनत योग्य दिशेला कराल तर आज तुम्हाला खूप धनप्राप्ती होईल आणि संध्याकाळच्या वेळेला नशीबसुद्धा साथ देईल याची जाणीव नक्की होईल. आजचा हा भविष्य तुमच्यासाठीच आहे. आज तुमचा दिवस सकाळी सकाळी तर रोजसारखाच असेल, पण जसा जसा दिवस जाईल तसं तसं तुमचं नशीब साथ देण्यास सुरुवात करेल. तसं तसं तुमच्या भाग्यात नवीन नवीन तुम्हाला गोष्टी जाणवायला मिळतील आणि जसा जसा दिवस पुढे पुढे जाईल तसा तसा तुम्हाला आणखीन अनुभव येतील. आणि दिवसाच्या शेवटला म्हणजे रात्रीला तुम्हाला खूप चांगल्या बातम्या मिळण्याचे 100% योग आहेत. ते योग खूप महत्त्वाचे आहेत. ते योग खूप वर्षानंतर बनले आहेत. त्यामुळे संध्याकाळला तुम्ही कोणताही एखादा निर्णय घ्या किंवा कोणत्याही कामात गुंतवणूक करा, किंवा आज तुम्ही कोणत्या तरी नवीन कामासाठी सुरुवात करू शकता. आजचा दिवस राशीच्या हिशोबाने तुमच्यासाठी तर खूपच चांगला आहे. त्यामुळे आज तुम्हाला जे काही करायची इच्छा असेल ते करल्याशिवाय राहू नका, कारण तुम्हाला तुमचं भविष्यसुद्धा आज साथ देईल. नशिबाने सर्व काही साथ देत आहे. त्यामुळे आज चुकूनही एखादी गोष्ट चुकीची करू नका. आज सकाळी लवकर उठल्यास देवाच्या मंदिरात जा किंवा संध्याकाळी जा, पण जरूर जा. आज देवाला टाळू नका. कन्या राशीचा आजचा दिवस तेवढा काही खास नाही, पण एका गोष्टीमुळे. कन्या राशीवाल्यांनी हा संदेश पूर्ण ऐका. दिवसाच्या सुरुवातीस आपण आर्थिक ताण जाणवेल. आपणास भविष्याची काळजी वाटेल. आपल्याला आर्थिक स्थितीचा आपण आढावा घेऊन आपले कार्य चुकेल त्या पृथक्करण करण्यास वेळ द्याल. तुम्ही आज तुमचा दिवस चांगला घाला. आज तुमचा दिवस तुमच्यासाठी योग्य आहे. आज तुमचे योग पूर्णपणे जुळालेले आहेत. तुमचे ग्रहमान आज योग्य आहेत. आज तुम्ही शांत राहाल. जास्त राग येणार नाही, पण तुम्ही आज भावूक होऊन कोणालाही कोणत्याही प्रकारचा निर्णय चुकूनही देऊ नका. आज जर तुम्ही भावूक होऊन एखादा निर्णय दिला तर तुमच्यासाठी खूप अडथळा निर्माण होऊ शकते. आज फक्त सगळं काही चांगलं होईल हे तुम्ही लक्षात घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही सकाळी उठल्याबरोबर सर्व काही कामे करा व नंतर आपल्या कामास सुरुवात करा. बाकी सर्व योग्य होईल. ज्या व्यक्तींची धनुराशी आहे, दिवसाच्या पूर्वार्धात सुट्टा किंवा तत्सम प्रवृत्तीचं नशीब आजमावण्यात आपण विचार कराल. पण थांबा, जरी आपली वृत्ती खर्चिक असली तरी आपण आर्थिक बाबतीत चिंता करणार नाही. या गोष्टीत तुम्हाला नक्की यश मिळेल. आत्ता तुमची वृत्ती जरी खर्चिक आहे, पण तुम्हाला आर्थिकदृष्ट्या योग्य ते चांगले फळ देव देणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण तर काहीही येणार नाही.
फक्त जर तुम्ही एखाद्या अशा कामात गुंतवणूक कराल जी तुम्हाला पुढच्या 2 वर्षात काही फायदा देत असेल तर नक्की करा. 2 वर्षाच्या वरी असेल तर थांबा, असे करू नका, कारण तुम्हाला त्यात तोटा होण्याचे पूर्णपणे योग आहेत. तुम्हाला त्यात पूर्णपणे फायदा तर होणार नाही. त्यामुळे शक्यतोवर 2 वर्षाच्या आतमध्ये ज्या गोष्टीत फायदा मिळेल अशा गोष्टीत गुंतवणूक करा. आणि विद्यार्थी असाल तर नक्की तुम्हाला यावर्षी ज्या गोष्टीत तुम्ही सतत फेल झालेले आहात त्यात पास व्हाल. हे वर्ष तुमचं चांगल्या गोष्टीचं आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हाल. श्री स्वामी समर्थ.